श्रीराम समर्थ. पार्वती पते हर हर महादेव. आज त्रिपुरी पौर्णिमा. प्रकाश लाभो तना मनाला, त्रिपुरी पौर्णिमेतुनी उजळून टाकू परिसर अवघा, शत शत दीप पंक्तींनी. कार्तिक पौर्णिमा हा दिव्यांचा प्रकाशाचा उत्सव. या पौर्णिमेला देव दिवाळी किंवा त्रिपुरी पौर्णिमा, त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं. कार्तिक पौर्णिमेची अजून एक गोष्ट म्हणजे तारकासुराचा वध शंकरांनी केला. तारकासूर, त्याला 3 मुले होती, ताराक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली. या तिघांनी एक नगरी अर्थात एक पूर असं वसवलं आणि देवासुरांच्या युद्धात भगवान शंकरांनी या असुरांना त्यांच्या 3ही पुरांसकट नष्ट केलं. तो दिवस होता कार्तिकी पौर्णिमेचा. शंकरांची म्हणजेच 3 पुरांच्या आरींची ही त्रिपुरारी पौर्णिमा. असुरांच्या जाचातून सुटल्यामुळे आनंदलेल्या देवांनी दिवे लावून दिवाळी साजरी केली. या तारकासुराने ब्रह्माकडून अमर होण्याचा वर मागितला, पण ब्रह्मा म्हणाले की मी असं काही देऊ शकत नाही, तू दुसरे काहीतरी माग. तेव्हा त्याने मला शिवांच्या पुत्राकडून मृत्यू येवो असं त्यांनी वर मागितला. त्यावेळी सतीने यज्ञकुंडामध्ये उडी घेऊन आत्मदहन केलेले होते. शंकर अत्यंत दुःखी होऊन कित्येक वर्ष समाधी लावून बसले होते आणि या वराने तारकासुराला जवळजवळ अमर झाल्यासारखंच वाटत होतं. पुढे पार्वतीची तपश्चर्या पार्वतीने केली. शिवपार्वतीचा विवाह झाला आणि कार्तिकेयाचा जन्म झाला आणि तारकासुराचा वध हा कार्तिकेयाने केला. कार्तिकी पौर्णिमेला कार्तिकेयाचं दर्शन घेणं ही पद्धत आहे. पुण्याला कार्तिकाचं देऊळ पर्वतीवरती आहे, तिथे दर्शनासाठी जावं. त्रिपुरी पौर्णिमेला शंकरांना शेकडो वाती लावायची प्रथा आहे. त्याला त्रिपुरी वात असं म्हणतात. मग त्रिपुरवात ही उंच खांबावर असलेल्या दिव्याची वात आहे. त्रिपुरासुराच्या वधाचा आनंद म्हणजेच विजयाचं प्रतीक आणि वाईट प्रवृत्तीचे दहन ही वात आपल्याला दर्शवते. ही वात 105 वेढ्यांची किंवा 750 वेढ्यांची अशी बनलेली असते आणि ही वात पूर्ण जळेपर्यंत तिथे आपण बसायचं असतं. मग ह्या पौर्णिमेच्या दिवशी ही सगळी घटना घडली म्हणून तिला त्रिपुरी पौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी घराबाहेर, देवळाबाहेर दिव्यांची आरास करतात, त्याची पूजा केली जाते. तसेच नदीमध्ये सुद्धा दीपदान करून आनंदोत्सव